नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. आपण आत्ता आहोत प्रभाग क्रमांक 9 मध्ये. निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू आहे. अगदी काहीच दिवस बाकी आहेत आणि आत्ता आपण आहोत अमोल बालवडकर दादांसोबत. तुम्हाला कामाचा माणूस म्हणून तुम्हाला ओळख आहे तुमची आणि ओव्हरऑल तुम्ही इथे खूप काम केलेलं आहे आधी पण. तर पाण्याचा प्रश्न तुम्ही याच्या आधी खूप छान पद्धतीने सोडवलाय असं आम्हाला कळलं, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. या भागामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. बहानेर आणि बालेवाडी भागामध्ये, थोडासा पाषाणमध्ये. आणि एक कार्यकर्ता म्हणून मी सुरुवात केली होती भारतीय जनता पक्षामध्ये काम चालू करायला 2014मध्ये. तेव्हा नागरिकांना भेटलो, तेव्हा मोठ्या प्रमाणात सोसायट्या त्या ठिकाणी बनत होत्या, लोक राहायला येत होते. पण राहायला आल्यावर लोकांना कळायचं की इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा लोकांना एका व्यासपीठावरती आणलं. एक संघर्ष यात्रा म्हणून आम्ही एक त्याला प्लॅटफॉर्म दिला, सर्व सोसायट्यांना एकत्र करून. मग तेव्हा आम्ही मोठं आंदोलन केलं नागरिकांना घेऊन रस्त्यावरती, रस्ता रोको वगैरे. आणि शेवटी मला असं वाटलं की प्रशासन ढिम्म आहे, महानगरपालिका काही मार्ग काढू शकत नाही. मग मी कायदेशीर उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली की बाबा जी लोक इथं राहत आहेत त्यांना पाणी मिळत नाही आणि उलट अजून अनेक बांधकामं त्या ठिकाणी चालू आहे, तर ह्याच लोकांचा पाणी प्रश्न सुटत नाही, तुम्ही अजून लोक या ठिकाणी आणताय, तर ते काहीतरी तुम्ही पाण्याचा प्रॉब्लेम तरी सोडवा, नाही तर ती बांधकामं तरी थांबवा. उच्च न्यायालयाने तेव्हा असा निकाल दिला की बाबा 8 महिने तरी बांधकामं थांबवली. तेव्हा त्यांनी डायरेक्ट की इथली बांधकामं थांबवा, आधी पाण्याचा प्रश्न सोडवा. आणि मग प्रशासन जागं झालं. मग ती पाण्याची यात्रा आमची सुरू झाली. आणि आज सांगायला अभिमान वाटतं की आपण ज्या विश्वासाने लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्या विश्वासास आपण पात्र ठरलो. तुम्ही आधी जसं म्हणतोय आपण तसं की कामाचा माणूस आहातच. तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला कशा सपोर्ट मिळाला किंवा त्यांनी सुद्धा आणखीन काय काय कामं केली त्यावेळेस? आता आमच्या वरिष्ठांच्या बाबतीत सांगायचं तर इथल्या भागातल्या जनतेला माहिती आहे की काय त्यांच्या माध्यमातून कामं झालीत. तर ज्या अपेक्षेने या भागात आम्ही निवडून दिलं तर त्यांना, ते अचानक पक्षाच्या निर्णयामुळे आलेले उमेदवार होते. पण कार्यकर्त्यांच्या जीवावरती आम्ही ती लढाई लढलो 2019ला. मेहताताई कुलकर्णी तेव्हा त्यांचं उमेदवारी रद्द केली. तर पण नागरिकांच्या मतदाराच्या पत्रात काहीच नाही पडलं. ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिलं ते निवडून आले, मंत्री झाले. दुसऱ्या वेळेस पण निवडून आले, मंत्री झाले. पण आता 6-6.5 वर्ष झाले एक काम नाही त्यांच्याकडे सांगायला या भागामध्ये. त्याचं दुर्दैव आहे. तुमचं आता येणाऱ्या निवडणुकीसाठी विजन काय आहे? हो का, 2017ला आम्ही निवडून आलो. 19-20ला कोरोना आला. 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, कुठलाही निधी आम्हाला मिळाला नाही. नंतर प्रशासन काळाला गेले, 4 वर्ष आले, त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळं खूप सारा बॅकलॉग आम्हाला पूर्ण करायचा आहे. पाण्याचा प्रश्न तर आपण त्या ठिकाणी बहानेरवाडी पाषाणचा सोडवला आहे, पण सूस आणि म्हाळुंगीने 2 नव्याने समाविष्ट गावं आहेत. त्याचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आता रेडी नाही आहे. तिथं रस्ता, लाईट, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. बहानेरवाडी भागामध्ये सुद्धा एक नवीन मैदान बनवायचं आहे, उद्यानं बनवायची, जागोजागी टॉयलेट बनवायचे, स्कायवॉक त्या ठिकाणी नॅशनल हायवेचा क्रॉसिंग करण्यासाठी बनवायचे आहेत. सगळे फुटपाथ त्या ठिकाणी मागील 5-7 वर्षात खराब झालेत. सर्व फुटपाथ आपल्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन बनवायचे आहेत. त्यामुळं सर्वात प्रलंबित आमचा बालेवाडी वाकड रस्ता, जो आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी आजपर्यंत यश नाही मिळालं, पण आता एक नवीन नेतृत्व माझ्या पाठीशी उभा आहे, अजितदादा पवार. त्यांच्या माध्यमातून बहानेर बालेवाडीचा जो वाकड बालेवाडी जो रस्ता आहे तो लवकरात लवकर चालू करायचा आहे. या भागामध्ये एक ऑडिटोरियम चांगलं, कारण या भागामध्ये कलेवरती प्रेम करणारी लोक खूप आहेत. त्यामुळं या भागामध्ये एक चांगलं ऑडिटोरियम त्या ठिकाणी आम्हाला उभं करायचं आहे. आणि पुणे शेवटी संस्कृतीचं माहेरघर म्हणून पण ओळखलं जातं. त्या दृष्टिकोनातून हो, नक्की. आणि या भागातले सर्व वाहतुकीची कोंडी आहे, तो प्रश्न सोडवायचा आहे. मी स्वतः वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जवळपास 4 वर्ष झाले ट्रॅफिक वॉर्डन ठेवलेत 25, पण तो काय पर्याय नाही आहे. ते एक प्रोव्हिजन तात्पुरती टेम्पररी केलेली ती सुविधा आहे. पण माझ्या स्वप्नामध्ये असं आहे की या भागातले सर्व DP रस्ते विकसित करायचे आहेत, अनेक मिसिंग लिंक जोडायच्यात, नॅशनल हायवेच्या बाजूचे सर्व सर्व्हिस रस्ते विकसित करायचे आहेत. त्यामुळे इथल्या भागातल्या प्रत्येक नागरिकाचा वेळ हा मौल्यवान आहे आणि त्याला घरातून बाहेर पडताना किंवा कामावरतून घरी येताना अजिबात आपल्या भागामध्ये ट्रॅफिकची चिंता वाटली नाही पाहिजे. असं काम या भागामध्ये करायचं. आम्हाला विचारा, आम्ही आपले रोज पंचिंग टाइम असतो आमचा, मग ते अर्धा तास आम्हाला कंपल्सरी ट्रॅफिक मध्ये वेळ घालायला लागतो, म्हणजे आधी निघायला लागतं. तसंच हा प्रभाग स्वच्छ प्रभाग करायचा पुणे शहरामध्ये. मला तर संपूर्ण पुणे स्वच्छवरतीच काम करायचं आहे. पण सुरुवात आपल्याला काहीतरी एक रोल मॉडेल ठेवावं लागेल. मग निवडून आल्यानंतर या भागामध्ये कुठल्याही रस्त्यावरती कचरा दिसणार नाही, ही मला लोकांच्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. लोकांच्या मोठ्या अपेक्षा नाहीत. मोठ्या अपेक्षा आहेत ज्या मेट्रोच्या आहेत, ते नरेंद्रजी मोदींच्या माध्यमातून होत आहे.
देवेंद्रजींच्या माध्यमातून होत आहे, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून होत आहे. पण ज्या नगरसेवकांना छोट्या छोट्या अपेक्षा आहे की रस्ता स्वच्छ असला पाहिजे, प्रत्येक गल्ली स्वच्छ असली पाहिजे, रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचा खड्डा नसला पाहिजे, फुटपाथ चांगले असले पाहिजे, योग्य टायमिंगला योग्य प्रमाणात पाणी आलं पाहिजे, कुठलाही एखाद्या नागरिकांनी कॉल केला तर नगरसेवक त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजे, त्यांच्या छोट्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे. ह्याच त्यांच्या मूलभूत गरजा आहेत. एखादं उद्यान पाहिजे बसायला, एखादं विरंगुळा केंद्र पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना, मुलांना खेळायला एखादं चांगलं मैदान पाहिजे, एखादी चांगली जिम पाहिजे. असे अनेक प्रकल्प आम्हाला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या परिसरासाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं. तुम्ही खूप सगळे कामं आत्ता मला सांगितलीत, पण पहिल्या 100 दिवसांमध्ये तुम्ही कुठल्या अशा 2 प्रॉब्लेमवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहात? पहिल्या 100 दिवसामध्ये हा प्रभाग तर पहिला स्वच्छ करणार. या भागामधलं जे फुटपाथवरचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण मुक्त असा हा प्रभाग आम्ही करणार आहे. या भागामधल्या कुठल्याही रस्त्यावरती खड्डा दिसणार नाही, हे काम आम्ही करणार आहे. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये महानगरपालिकेचं जे बजेट येणार आहे त्या बजेटमध्ये भरघोस अशी तरतूद करून या भागातल्या 3 महिन्यामध्ये पहिला आम्ही बालेवाडी वाकड जो रस्ता आहे तो माननीय अजितदादांनी त्या ठिकाणी शब्द दिला आहे आम्हाला की बाबा निवडणूक झाले तू पहिलं माझ्याकडे ये, जे काही लँड डिव्हिकेशन आहे कलेक्टर असेल, पुणे महानगरपालिका आयुक्त असेल, आपण चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर तो प्रश्न पहिल्या 2 महिन्यामध्ये सोडू. तुम्ही एकदा तर निवडून आला आहातच, कामाचा माणूस ही पदवी तुम्हाला आता मिळाली आहे, पण तरीसुद्धा जनतेने तुम्हाला सेकंड टाईम का निवडून द्यावं? कामाचा माणूस लोकांनी पदवी दिली, कारण 11 वर्ष मी दुसरं काही केलंच नाही. माझ्या कुटुंबाला सुद्धा मी कदाचित कमी वेळ दिला असेल, पण या भागातल्या जनतेसाठी मी जास्त वेळ दिला, तन मन धन लावून या भागातलं मग कष्टकरी गरजू असेल जवळपास 11 वर्ष झाले मी 15,000 कुटुंबांना त्यांची दिवाळी करतो दरवर्षी. एक ती सामाजिक बांधिलकी म्हणून करतो, त्याच्यामध्ये काय दुसरं काही विषय नाही आहे. निवडणुका असू किंवा नसू, आता निवडणुका झाल्या ना 4 वर्ष, तरी तो उपक्रम काय थांबलेला नाही आहे. आणि या भागामधले जे काय कामं करायचे आता खूप सारी कामं केलीत. पाण्याचा प्रश्न सोडवला, 2 कार्यालय माझे अवेलेबल आहे, 2 कार्यालयातून हजारो काय लाखो लोकांची आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डची कामं, माझा 12-15 लोकांचा स्टाफ आहे. क्विक रिस्पॉन्स टीम एक आधुनिक नवीन संकल्पना मी आणली, त्याच्या माध्यमातून लोकांचे छोटे छोटे प्रश्न सोडवलेत. या भागामध्ये ट्रॅफिक वार्डन गेले 4 वर्षापासून ठेवलेत. लोकांचा अंतर्गत जे रस्ते आहेत तिथला सुद्धा ट्रॅफिकचा त्यांचा मौल्यवान वेळ हा ट्रॅफिक जाम झालं की लोकांच्या डोक्यावरती प्रश्न पडायचे की यातनं मी सुटतोय का नाही, पण ट्रॅफिक वार्डनमुळे तो प्रश्न सुटला. मिशन निर्मलसारखा एक अभिनव उपक्रम राबवला. 100 दिवसात 100 किलोमीटर मी रस्ता या प्रभागातला साफसफाई केलेला आहे. त्यामुळे सांगायला भरपूर आहे. पाषाण सुस्किंडीला पूल त्या ठिकाणी बनवला, अनेक विषय आहेत आणि अनेक कामं अर्धवट राहिलेत. पण त्या अर्धवट कामाला आम्हाला काय कुठल्या आमच्या नेत्यांनी मदत नाही केली, 1 रुपयाचा निधी या भागामध्ये दिला नाही. आम्ही जे प्रकल्प त्यांच्याकडे गेलेत की बाबा मी हॉस्पिटल त्या ठिकाणी बनवलेलं आहे 40,000 स्क्वेअर फूटचं, ते हॉस्पिटल साधं चालू पण करू शकलं नाही, ते धूळ खात पडले. एक शाळा आहे त्या ठिकाणी 1,500 विद्यार्थी शिकतील, तुम्ही बघितलं तर तुम्ही म्हणसाने हे काय चाललंय, मला हाय स्ट्रीटला बेंचेस वगैरे सगळे रेडी आहेत, ती शाळासुद्धा चालू करू शकले नाही. या भागाचं प्रचंड नुकसान या बिनकामांच्या माणसामुळे झालेलं आहे की जे या भागामध्ये केवळ पक्षाच्या जीवावरती, मोदीजींच्या चेहऱ्यावरती, देवेंद्रजींच्या चेहऱ्यावरती निवडून आले आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडून आले. पण त्या निवडून आल्यामुळे आम्हाला असं वाटलं ठीक आहे आपल्याला काहीतरी पदरात पडलं, आपल्या भागातल्या नागरिकांना मोठे प्रकल्प येतील, उद्यानं होतील, मैदानं होतील, बरे मोठे मोठे प्रकल्प येतील. काहीही झालं नाही, उलटं आमचं नुकसान झालं आहे. हा भाग चुकीच्या नेतृत्वामुळं या परिसर जवळपास 4-5 वर्ष मागे गेलेला आहे. पुणेकर न्यूजकडनं तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा. सेकंड टाईम तुम्ही निवडून यावं ही सदिच्छा. येस, धन्यवाद. कामाचा माणूस म्हणून ओळखणारे अमोलदादा सेकंड टाईम निवडून येणार का याचा निर्णय जनताच घेईल. आणि हो, या प्रभागातला जो बॅकलॉग आहे तो सुद्धा भरून निघणार का हे कळेल 15 जानेवारीला. पाहत रहा पुणेकर न्यूज.